सनातन धर्मात महाकुंभमेळ्याला फार मोठं धार्मिक महत्त्व दिलं जातं। हिंदू लोक महाकुंभमेळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात। कुंभमेळा केवळ भारतातच नाही तर जगभरात देखील प्रसिद्ध आहे। दर 12 वर्षांनी एकदा भरणारा हा महाकुंभमेळा आता 2025 मध्ये सुद्धा होणार आहे। भारतातील 4 पवित्र नद्या आणि 4 तीर्थक्षेत्रांवर महाकुंभमेळा आयोजित केला जातो। धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभात शाही स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते। परंतु महाकुंभाचे आयोजन केवळ प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन इथेच केलं जातं। आता 12 वर्षांनंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे। त्याच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी रुपाली गोरडे, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। कुंभमेळ्याची सुरुवात 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेपासून होणार असून या कुंभमेळ्याची सांगता 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला होणार आहे। तब्बल 12 वर्षांनी महाकुंभाचे आयोजन करण्यात आले। याआधी 2013 ला महाकुंभमेळा आयोजित करण्यात आला होता। पौराणिक कथेनुसार महाकुंभ हा समुद्र मंथनाशी संबंधित आहे। अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केल्याचं सांगितलं जातं। तेव्हा त्यातून अमृताचं भांड मिळालं असं मानलं जातं। भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण करून कुंभची राक्षसाच्या तावडीतून सुटका केली होती। ते स्वर्गाकडे घेऊन जात असताना त्या अमृत कलशातील काही थेंब पृथ्वीवर 4 पवित्र स्थानावर पडले होते। ही 4 पवित्र ठिकाणं म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन। यामुळेच महाकुंभमेळा हा या 4 दिव्य ठिकाणी भरतो। असंही म्हणतात की अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये सुमारे 12 दिवस युद्ध झालं। यासोबतच देवतांचे 12 दिवस म्हणजे माणसांच्या 12 वर्षाच्या बरोबरीचे असल्याचंही सांगितलं जातं। त्यामुळेच दर 12 वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो। देशभरातील नागा साधू कुंभमेळ्यात पोहोचतात, जे या मेळाव्याचं खास आकर्षण असतं। कुंभमेळा अंदाजे 30 ते 45 दिवसांचा असतो। कुंभमेळ्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या काळात नद्यांचं पाणी अमृता एवढं शुद्ध होतं असंही मानलं जातं। त्यामुळे या काळात दूरदूर ठिकाणाहून भाविक स्नानासाठी येतात, ज्याला शाही स्नान देखील संबोधलं जातं। ही आंघोळ किंवा हे स्नान आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी विशेषतः शुभ मानले जाते। त्यामुळे या शाही स्नानाच्या तारखा नेमक्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात। शाही स्नानाची पहिली तारीख आहे ती म्हणजे 13 जानेवारी 2025। यावेळी पौष पौर्णिमा आहे। यानंतर मकर संक्रांतीला म्हणजे 14 जानेवारी 2025 ला, मौनी अमावस्येला म्हणजेच 29 जानेवारी 2025 ला आणि वसंत पंचमी म्हणजेच 3 फेब्रुवारी 2025 ला, माघ पौर्णिमा असलेल्या 12 फेब्रुवारी 2025 ला आणि सर्वात शेवटी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी 2025 रोजी शाही स्नानाची शेवटची तारीख आहे। आता आपण पाहूयात की या कुंभमेळ्याचे आयोजन नेमकं कुठे कुठे होतं। तर प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन मध्ये हा महाकुंभमेळा आयोजित केला जातो। जेव्हा बुधदेव वृषभ राशीत असतो आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन हे प्रयागराजला होत असतं। जेव्हा सूर्यदेव मेष राशी आणि बृहस्पती कुंभ राशीत असतो तेव्हा हरिद्वार मध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। तर सूर्यदेव आणि जेव्हा बृहस्पती देव सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत असतात तेव्हा उज्जैन मध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। महाकुंभमेळ्याची सुरुवात कधीपासून झाली हे नेमकं सांगता येणं तसं कठीण असलं तरी काही विद्वानांच्या मते कुंभमेळा इसवी सन पूर्व 3464 मध्ये सुरू झाला। जगातील हा एकमेव कार्यक्रम आहे ज्याला कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही, तरीही लाखो भाविक मोठ्या उत्साहानं कुंभमेळ्यात गर्दी करतात। कुंभमेळा हा एक सामाजिक संदेश देतो जो की सर्व मानवांच्या कल्याणाविषयी असतो। कुंभमेळा चांगल्या कल्पनांची देवाणघेवाण करत असतो, नातेसंबंध टिकवून ठेवतो आणि मजबूत देखील करतो। मंत्रांचा जप, पवित्र व्याख्या, पारंपरिक नृत्य, भक्तिगीते आणि पौराणिक कथा लोकांना एकत्र आणतात आणि या सर्व गोष्टी कुंभमेळ्याचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करतात। बाकी तुम्हाला कुंभमेळ्याविषयी आणखी काही माहिती असेल तर आम्हाला नक्की सांगा आणि कुंभमेळ्याविषयी नवनवीन माहिती घेऊन आम्ही लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ। धन्यवाद।